नमस्कार मंडळी. तर झालं असं की वॉकिंगहून परत येत होते आणि एक फळ दिसलं वाटेत पडलेलं. माहीत होतं की तिथं बेलाचं झाड आहे, पण फळ उचलल्यावर ते बेलफळ निघालं. मी खूप वाट बघत होते की मला कधी बेलफळ मिळेल. आणि मी त्याचं सरबट मला खूप ट्राय करायचं होतं, पण मला मार्केटमध्ये मिळत नव्हतं. मला असं नॅचरली झाडाखाली पडलेलं मिळालं, तर मी पटकन उचलून आणलं. खूप लहान होतं, ह्याच्यात 2-3 ग्लास सरबत सहज तयार झालं. तर ह्याचे आयुर्वेदिक बेनिफिट्स पण आहेत. डिसेंट्री, डायरिया आणि ब्लड शुगर लेवल कमी करतं म्हणे, असं म्हणतात. आणि इवन हे विटॅमिन सी, प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि फायबर हे पण प्रमाण खूप असतं या फळामध्ये. तर मी हे फळ आणलं, धुतलं, कापायला गेले तर खूप हार्ड शेल होतं वरचं त्याचं. सहज चिरलं जात नाही, तर ठेचावं लागतं थोडं. आणि नंतर मग त्याचा आतला गर काढायचा. गर थोडासा चिकटच असतो, तो काय म्हणजे गर चिकट राहिला म्हणून बाद असतं असं काही नसतं. हे बघा, ह्याचा आवाज बघा किती हार्ड आहे ते. मग मी ह्यात पाणी घातलं, साखर घातली. साखर पाहिजे तरच घालायची. मी थोडं बिनसाखरेचं केलं आणि थोडं साखर घालून केलं. शुगरवाल्यांना साखर न घालता दिलं तर खूप फायदेशीर असतं. हे शरीरात थंडावा पण देतं आणि डिसेंट्री वगैरे लागली असेल तर बेलफळ असंच खायला पण देतात, त्याच्याने डिसेंट्री कमी होते असं आहे. आणि हे समर फ्रूट आहे, याला इंग्लिशमध्ये वूड ॲपल म्हणतात, बिल्व पण म्हणतात. तर हे मिळालं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघायचं. खूप छान एक असा फ्लेवर असतो. तर मी हे बेलाचं सरबत ट्राय केलं, खूप मस्त लागलं. हे जे बेलफळाचं झाड आहे, म्हणजे बेलाचं झाड आहे, त्याची पानं, त्याचे काटे, मूळ, फांद्या, खोड, सगळे पार्ट्स त्या झाडाचे औषधी आहेत. तुम्हाला गुगलवर किंवा वैद्यांकडे जर जाल तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर असेच आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो